किट हे पण दिले होते. म्हणजे आपल्याकडे चिंकाळा हरिण बघितले का तुम्ही, तर ते सुद्धा इथं आहे. आणि तसंच पश्चिम घाटात दिसणारं भेकर किंवा चौशिंगा नावाचे हरण सुद्धा या आदिवासामध्ये दिसतात. म्हणून हे ह्या जागेचं हे खास वैशिष्ट्य आहे. आणि आज तुम्ही जे आलेलं आहे पाहायला, तर भारतीय उलूक उत्सव, उलूक म्हणजे घुबड. तर घुबडच का, तर घुबडांवर इला फाउंडेशन ही आमची संस्था आहे. इला फाउंडेशन गेली 20 वर्ष घुबडांवर, पक्ष्यांवर आणि वन्यजीवांवर आम्ही इथं अभ्यास करतो, संशोधन करतो आणि त्याबद्दलचे जे काही रिसर्च असेल ते मोठमोठ्या जर्नलमध्ये पब्लिश करतो. पण हे सगळं माहिती सायंटिफिक किंवा वैज्ञानिक जी माहिती आहे ती सामान्य लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने आम्ही हे महोत्सव भरवत असतो. हा 6वा आहे. म्हणजे जवळजवळ 2018 पासून आम्ही हे आऊल फेस्टिवल भरवतो. तर त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जैवविविधता, कारण तुम्ही बघताय आपण की आजच्या माणसांच्या हस्तक्षेपामुळे आपल्या निसर्गावर खूप मोठा ताण येतोय किंवा त्यांच्यामध्ये खूप बदल घडत आहेत. त्यामुळे तिथल्या आपल्या आसपासच्या पक्षी, प्राणी किंवा जे वनस्पती आहेत त्यांना धोका निर्माण झालेला आहे. त्यापैकीच एक जे इला ह्या शब्दाचा संस्कृत अर्थ होतो पृथ्वी, मदर अर्थ म्हणजे आपली आई. आणि आई म्हणजे आम्ही हे नाव तुम्हाला आता छोट्या छोट्या गोष्टीतनं आमचे विचार किंवा थॉट तुमची समजून घ्या की मदर अर्थ म्हणजे काय, की आपल्याकडे पृथ्वीला आई मानलं जातं. आणि त्या आईची सेवा किंवा तिला वाचवण्यासाठी म्हणून एक व्रत म्हणून ही आमची संस्था काम करते. त्याचं नाव इला फाउंडेशन. तर त्या हेतूने इला फाउंडेशन ही गेली 25 वर्ष निसर्ग संवर्धन, जनजागृती आणि संशोधन यामध्ये काम करते. त्याचबरोबर आम्ही माणसांचं आरोग्य आणि प्राण्यांचं आरोग्य याच्यावर सुद्धा संशोधन आणि काम करत असतो. इथं तुम्ही आलात त्यावेळेस एक मोठी इमारत दिसली असेल, तर इथं आठवड्यातून एक दिवस माणसांसाठी दवाखाना चालवला जातो. तो पण नाममात्र शुल्क घेऊन, म्हणजे मोफत नाही पण काही शुल्क घेऊन. तर तिथे आम्ही पॅथॉलॉजी म्हणजे रक्त तपासणी, एक्सरे, सोनोग्राफी आणि दातांच्या अशा सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि आपल्या परिसरातून जवळजवळ बारामती, सातारा भागातून खूप पेशंट या इकडे येत असतात. फक्त हा आठवड्यातून एकदाच आम्ही दवाखाना चालवतो. त्याचबरोबर महाराष्ट्र वन विभाग आणि इला फाउंडेशनच्या मार्फत गेली 5 वर्ष वन्य प्राण्यांचा दवाखाना सुद्धा इथं चालवलं जातं. की आपल्या भागात साईज किंवा ह्या साईजची घुबडं दिसतात ना, त्यांचं प्रमुख अन्न हे रात्रीच्या वेळेस जे बाहेर पडणारे उंदीर आहेत तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं महत्वाचं काम हा घुबड पक्षी करत असतो. तर तुम्हाला काय घुबडांबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आहेत का काय प्रश्न तुम्हाला? विचारा रे प्रश्न, बिनधास्त विचारा. तुम्हाला जे काय वाटतंय ते असं बोल फिरो घुबडाचं. ते तुम्हाला सांगतो की तुमच्यासारख्याच मुलांनी बनवलेले कलाकृती घुबडांच्या वेगवेगळ्या. हे आपल्याच आसपासच्या म्हणजे बारामती, इंदापूर